15 जानेवारी रोजी अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे। त्यासाठी आता प्रचार देखील शिगेला पोहोचला आहे। अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गट हा एकत्रित लढत देतोय, तर दुसरीकडे मात्र शिवसेना या ठिकाणी स्वतंत्र लढते। त्याचबरोबर महाविकास आघाडी देखील या निवडणुकीत असून एकंदरीतच आता प्रचार शिगेला पोहोचलाय। आज अहिल्यानगरमध्ये दुपारी 2:30 वाजल्याच्या दरम्यान या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे। त्या सभेसाठी या ठिकाणी जय्यत तयारी केली असून प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज झालेलं दिसतंय। एकंदरीत 68 जागांकरिता हे मतदान होतंय, त्यामध्ये 5 जागा ह्या बिनविरोध झाल्या, तर 63 जागांकरिता हे मतदान या ठिकाणी होणार आहे। आता प्रचार देखील शिगेला पोहोचला असून भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून जो आहे तो प्रचार देखील शिगेला पोहोचलाय। प्रचाराने देखील गती या ठिकाणी घेतलेली दिसते। आज 2:30 वाजता या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी सभा होणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर आता राष्ट्रवादी आणि भाजपच्या विरोधामध्ये शिवसेना आहे। राज्यात जरी युती असली तरी या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये युती होऊ शकली नाही। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी शिवसेनेविरोधात काही बोलणार का हे देखील बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। गोविंद फुनगे, LS न्यूज साठी अहिल्यानगर।